आता येत आहे मानाच्या जरीपटक्याचा तिसरा दावेदार. याच्याबद्दल ना मला एक शंका आहे. हा माणूसच नाहीये, म्हणजे हा रोबोच असावा. काय ना त्याचे हात पाय कधी कुठे कसे वळतील काहीही सांगता येत नाही. त्याला स्वतःला वेळेचं कधीच भान नसतं, पण आपल्या परफॉर्मन्सने तो इतरांचं भान हरपून टाकतो. येत आहे मास्टर देवेंद्रचा दमदार, पुण्याचा पॉपिंग सेन्सेशन चॉकलेट बॉय सुमेध. It's me, Sumit. कभी था मद्रासी, माना चल के था पंजाबी, माना चल के कभी था गुजराती, माना चल के था बंगाली. चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरे, पहचान हवा है कहाँ की है पानी कहाँ का है मिट्टी कहाँ की. तो बोल दिल के तलों से ये जय 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 जय.
पहिले नमस्कार जनता. हा जो प्रतिसाद आहे तेच एक कारण आहे की मी आज इथं परफॉर्म करू शकतो, तेही चांगला. एवढंच मी म्हणू शकतो. कारण इथं जेव्हा उभं राहतो आपण तेव्हा ही सगळी तोंडं बघा अशी असतात की आज याला सपोर्ट करायचं, ह्याच्याकडनं चांगला परफॉर्मन्स पाहिजे, त्याला चीअर करा. ही जी आपुलकी आहे जी महाराष्ट्राची लोक दाखवतात, त्यामुळे मी आज इथं चांगला परफॉर्म करू शकलो. थँक्स अ लॉट. सुमेधच्या पॉपिंगने अख्खा महाराष्ट्र थक्क झाला आहेच, पण तो जेव्हा घरी गेला तेव्हा नक्की काय झालं पाहूया त्याची एक झलक. खूप उत्सुकता वाटते की आता घरी चाललंय खूप दिवसांनी. म्हणजे सगळ्यांचं तोंड बघणार घरामध्ये, काका काकू बहीण माझी भाऊ कसे रिॲक्ट करतात समोर आल्यावरती, काय वागतात, किती आनंद आहे त्यांच्या तोंडावरती कळेलच आता. अजून ही माझी आई जी फक्त तेव्हाच बोलते जेव्हा मला कशाची गरज असते. ते मला खूप आवडतं. कधी काही प्रॉब्लेम झाला, मला जेवलो नाही तरी माझ्याहून जास्त त्रास तिलाच होतो, तरी मी झोप नीट झाली नाही तरी माझ्याहून जास्त त्रास तिलाच होतो. अशी आई भेटणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मला भेटली आहे तर माझे भाग्य. पप्पा, जर मी आज स्वतःची कोरिओग्राफी करू शकतो जी डान्स मास्टर डान्सच्या लेवलची, का स्वतः एक पाऊल टाकू शकतो ज्याच्याने मला एवढं फेम भेटतोय का एवढं नाव भेटतंय, तर ते फक्त तुमच्यामुळे. महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार. आणि आता आपण आहोत माझ्या कॉलेजमध्ये, सिंहगड कॉलेजमध्ये. त्याच्या ह्या फायनल परफॉर्मन्ससाठी आम्हा सर्वांच्याकडून त्याला मी शुभेच्छा देते. असं वाटतं की स्टार आलाय घरी, म्हणजे काहीतरी अचीव्ह करून मी घरी आलोय. भले मी चेंज झालो न झालो, लोकांच्या मनामध्ये माझी इज्जत वाढली. माझ्यासोबत सुमेधचे आई बाबा आलेले आहेत. बाबा, मला तुम्हाला विचारायचंय की स्टुडिओमध्ये परफॉर्म करणार सुमेध तुम्ही पाहिलात आणि आता इतक्या मोठ्या मंचावरती तो परफॉर्म करतोय, कसं वाटतं तुम्हाला? फारच चांगलं वाटतंय. कारण ह्याच्यातला कलाकार मी लहानपणीच बघितला होता, जो तेव्हा 6 वर्षाचा होतो. आणि हा कलाकार आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी त्याला पण हेरलं होतं आणि त्याला बालनाट्यामध्ये त्याला संधी दिली होती. आणि आज तो त्यांच्यासमोर चांगला उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून आज ते त्यांच्यासमोर त्यांनी त्याची गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी दिलेली आहे. आणि आज तो महाराष्ट्रासमोर एक चांगला परफॉर्मर म्हणून पुढे आलेला आहे. फार छान वाटत आहे. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या आई बाबांसाठी. त्याला करंट असं म्हणतात, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात लोड शेडिंग कधीच होणार नाहीये, मला माहिती आहे. ॲक्च्युली जर मी इथपर्यंत पोहोचलोय, टॉप 10 पासून इथपर्यंत जर मी पोहोचलोय, तर ते माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि आईची जी माया असते सांगायला नको. आणि मेन म्हणजे माझी आई, जर मी काही डेडिकेट करेल आयुष्यात तर मी एक पिक्चर काढेल आईवरती. श्यामच्या आईचा पुढचा वर्जन सुमेधची आई. So cute and thank you so much, Sumedh. God bless you all the very, very best. थँक्यू.